हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल मनीषास किचन। आज मी बनवणार आहे सर्वांना आवडणारी चिकन बिर्याणी। त्यासाठी सर्वात प्रथम अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ लागतील आणि 3 मोठे कांदे घेऊन ते बारीक कापून घ्यावे। त्यानंतर 1 टमाटर घेऊन ते कापून घ्यावे। त्यानंतर 2 लिंबू कापून घ्या। पुदिना घेऊन तो बारीक करून घ्याल। कढीपत्त्याची 4-5 पाने घ्यावी। त्यानंतर राजभोग तांदूळ मी घेतलेला आहे। राजभोग तांदूळ बासमती तांदूळ घेऊन अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो राईस घ्यावा। तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून तो अर्धा तास भिजत ठेवून द्यावे। चिकन मॅरिनेट करण्यासाठी सर्व साहित्य घेऊन सर्वात आधी आपण कांदा हा गरम तेलात तळून घ्यावा। त्यानंतर चिकन हे स्वच्छ धुवून घ्या आणि मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स कराल। टोमॅटो, कापलेली हिरवी मिरची, पुदिना, कढीपत्ता, तळलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट, आणि 4 चमचे दही घ्याल। आणि तळलेला कांदा टाकाल वरती। लाल तिखट टाकाल, धनिया पावडर, हळद, मीठ, चवीनुसार मीठ घ्यावे आणि चिकन बिर्याणी सुहाना मसाला त्यामध्ये मिक्स करावा। आपण घरी बनवलेला बिर्याणी मसालाही घेऊ शकतो। मी रेडीमेड बनवलेला मसाला घेतलेला आहे, बिर्याणी मसाला। त्यानंतर ते सर्व मिक्स करून घ्यावे व चिकन मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यावे। तसेच त्याच्यात वर अर्धा लिंबू पिळून घ्यावे आणि मॅरिनेट करायला ठेवून द्यावे। चार ग्लास पाणी घेऊन तांदूळ उकळायसाठी घ्यावे। तसेच त्याच्यामध्ये त्या पाण्यात खडे मसाले टाकून लिंबू पिळून घ्यावे। तसेच हे 2 हिरवी मिरची उभी कापून त्याच्यामध्ये टाकून द्यावी आणि चवीनुसार मीठ टाकावे। पाण्याला उकळी आल्यास त्याच्यामध्ये
तांदूळ टाकून भात शिजायला ठेवावा। भात जास्त प्रमाणात न शिजू देता थोडाफार 90% शिजलेला असावा। त्याच्यानंतर एका कढईमध्ये बटर घेऊन मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून देऊ। आणि चिकन होऊ द्याल। त्याच्यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे। मॅरिनेट केलेल्या चिकनला स्वतः पाणी सुटून ते पाणी आटेपर्यंत होऊ द्यावं चिकन। त्याच्यानंतर मोठा गंज घेऊन दम देण्यासाठी सर्वात आधी आपण शिजवलेला भात हा खाली टाकून त्याच्यानंतर कढईमधील चिकन झालेलं त्याच्यामध्ये ठेवावे आणि त्याची लेयर बनवावी। चिकन टाकून त्याच्यावरती आपण शिजवलेला राईस त्याच्यावरती टाकावा। त्याच्यानंतर त्यावरती तळलेला कांदा टाकावा। पुदिन्याची पाने, कोथिंबीर, लिंबू, कापलेले लिंबू, आणि फूड कलर। मी फूड कलरमध्ये एक रेड कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे। ते ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता, नाही घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर 2 चमचे तूप घाला। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून दम देण्यासाठी त्यावर झाकण किंवा वजनदार साहित्य ठेवून अर्ध्या तासासाठी दम देण्यासाठी बिर्याणी ठेवाल। त्याआधी गॅस सुरू करून त्यावर तावा ठेवाल। त्याच्यानंतर त्याच्यावरती गंज ठेवून त्याच्यावरती एखादी भारी वस्तू ठेवून अर्धा तास आपण दम देण्यासाठी आपली चिकन बिर्याणी ठेवून देऊ। आपली चिकन बिर्याणी तयार आहे। अशीच तुम्ही सर्वांनीही बनवा आणि एन्जॉय करा।